नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहत आहे डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे राजकीय. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतील याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलंय. कारण एकदा निवडणुका जाहीर झाल्या नंतर या देशामध्ये मोदींचं सरकार ठेवायचं की नाही ठेवायचं असा दोन मतप्रवाह या देशामध्ये आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे जात धर्म यावर मतदान होणार नाही, तर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं की त्यांना पंतप्रधान करायचं नाही अशा दोन विभागामध्ये मतदारांनी आपलं मत बनवलंय, हे मात्र नक्की. परंतु मित्रांनो, झालंय काय की भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता त्या ठिकाणी काम करते, सत्ता भोगते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना त्यांनी जी भारतामध्ये किंवा देशामध्ये जी सदस्य नोंदणी केलेली आहे, जगामध्ये जी सदस्य नोंदणी केलेली आहे, आणि ते सातत्यानं सांगतायत की जगामधला सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी राजकीय पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे, असं भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते सातत्यानं सांगतायत. हे आपण ऐकतोय, टीव्हीवर सुद्धा पाहतोय. परंतु मित्रांनो, एवढी मोठी जर जगातली नंबर 1 ची पार्टी असेल आणि एवढे मोठे कोट्यावधीचे सदस्य जर आपले नियुक्त झाले असतील किंवा सदस्यपद त्या ठिकाणी अनेक लोकांनी स्वीकारलं असेल, तर मग याच भारतीय जनता पार्टीला 10 वर्ष सत्ता भोगून सुद्धा आता जी लोकसभेची निवडणूक येते, या लोकसभेच्या निवडणुकीला इतर पक्षातून जे नेते आयात केलेले किंवा आपल्या पक्षात घेतलेले त्यांच्या जीवावर निवडणूक लढण्याची वेळ का आली, हा माझा आज प्रश्न आहे आणि याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहतोय की 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये खूप काही चित्र बदललंय, रस्ते केलेत किंवा वेगवेगळे विकास कामं केले. अशा पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून केलं जातंय. वास्तविक पाहता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये एकही पत्रकार परिषद या 10 वर्षामध्ये घेतली नाही किंवा पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला कधीही उत्तर दिलेलं नाही. त्यांनी त्यांची गोदी मीडियाचे जे पत्रकार आहेत त्यांना बोलून आपल्याला जे पाहिजे ते प्रश्न विचारून उत्तर दिलेत, हे आपण पाहिले. परंतु पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी पहिले आपल्या देशाचे ठरलेत, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग नरेंद्र मोदींनी विकास केला, भाजपनं विकास केला, या म्हणण्यामागं किती सत्य हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. आज जर देशाचं चित्र पाहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक जे काम करत होते, नेते म्हणून जे पुढे आले होते, आज ते बाजूला सारले गेले आणि त्याच्या जागावर मग काँग्रेस असेल किंवा त्या त्या राज्यातले प्रादेशिक जे पक्ष असतील त्या पक्षातले नेते भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेत, आपल्या पक्षामध्ये घेतलेत आणि आता त्यांच्या जीवावर, त्यांच्याच बळावर लोकसभेच्या निवडणुकीला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी सामोरं जात आहे, हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. देशाचा विषय मी थोडा बाजूला ठेवतो. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीचे आज कोणते नेते असे आहेत की ते अग्रेसर होऊन काम करतायत किंवा विकासाचं काम करतायत किंवा त्यांना पाहून महाराष्ट्रातली जनता मतदान करेल असा एकही चेहरा महाराष्ट्रामध्ये आज तरी दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीस हे जरी महाराष्ट्राचे नेते भारतीय जनता पार्टीचे असले तरी सुद्धा त्यांच्यावरच सगळ्यात जास्त नाराजी जनतेची आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. मित्रांनो, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक काळी हीच भारतीय जनता पार्टी, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की भारतीय जनता पार्टीचे आणि देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा, जे आज नंबर 2 चे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी काही वर्षापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की भारतीय काँग्रेस ही इतर पक्षातल्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन निवडणूक लढते, ही वेळ त्यांच्यावर का आली. अमित शहानी प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसला, परंतु आज परतफेड झालेली आहे आणि काँग्रेसच्याच पावलावर पाऊल भारतीय जनता पार्टीचं चाललेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीला प्रश्न उपस्थित होतोय त्यांच्यासमोर आणि आपण त्यांना विचारतोय की इतर पक्षाचे नेते घेऊन भाजपला निवडणूक लढण्याची वेळ आता का आली, हा प्रश्न आहे. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक नेते आहेत की जे भारतीय जनता पार्टीचे नाहीयेत. मग त्यामध्ये नारायणराव राणे असतील, नितेश राणे असतील, प्रवीण दरेकर असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे सगळे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आलेले आहेत. हर्षवर्धन पाटील असतील, चित्राताई वाघ असतील, सूर्यकांताताई पाटील असतील, बबनराव पाचपुते असतील, हे सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधूनच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगेल, राम कदम जे की भाजपचे नाहीयेत, हे मनसेचे होते, तेही भाजपमध्ये आलेले आहेत. आता अशोकराव चव्हाण काँग्रेसचे नेते हेही भाजपमध्ये आलेले आहेत. असे कित्येक नावं आपण या ठिकाणी घेऊ शकतो की ते नेते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षातले होते, त्यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेले. आता ही मंडळी काही प्रेमाने भारतीय जनता पार्टीत आली असंही काही चित्र नाही. काही लोक आले असतील, काही पर्याय नाही म्हणून आले असतील, परंतु भाजपनं त्यांच्यावरती ईडी, सीबीआय यासारख्या ज्या संस्था आहेत या त्यांच्या पाठीमागे लावल्या, त्यांच्यावर आरोप सुरुवातीला केले. म्हणजे भाजपच्याच नेत्यांना आरोप करायचे
आणि त्यांच्या आधिपत्याखाली, केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था या त्यांच्या पाठीमागे चौकशीला पाठवायच्या, त्यांना वेटीस धरायचं आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव आणून त्यांना आपल्या पक्षासोबत घ्यायचं आणि मग मात्र त्यांना क्लीन चिट द्यायची. हा प्रकार राज्यामध्ये, देशामध्ये या 10 वर्षात किती मोठ्या प्रमाणावर फोफवलाय हे सगळ्या जनतेनं पाहिलेलं आहे. आणि म्हणून असे जे काही नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. मग भाजपचा जर एवढा मोठा राजकीय पक्ष आहे जगातला, त्याच्यानंतर त्यांना हे नेते आपल्यासोबत घेण्याची का गरज पडली, याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन भाजपच्या नेत्यानं आणि भाजपच्या कार्यकर्त्यानं केलं पाहिजे. आणि विशेषतः जे अंधभक्त आहेत त्यांना दुसरं काही दिसत नाही, त्यांना फक्त मोदी आणि भाजपा आणि देवेंद्र फडणवीस या व्यतिरिक्त जगातलं काहीही माहिती नाही. ते जे करतील ती पूर्व दिशा, भलेही त्यांचं वाटोळं केलं असेल, जरी महागाई वाढवली असेल तरी काही हरकत नाही, आम्हाला तेच पाहिजे, इतकी अंधभक्ती जे भक्त करतात त्यांनाच फक्त ते योग्य त्या ठिकाणी वाटतं, त्यांना आपलं मत कदाचित पटणार नाही. परंतु परिस्थिती अशी झाली आहे की एवढे सगळे नेते आपल्या पक्षात घेऊन सुद्धा भाजपची ताकद वाढलेली दिसत नाही. म्हणून कदाचित त्यांना एकनाथराव शिंदे म्हणजेच उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती फोडून एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदार हे पुन्हा भारतीय जनता पार्टी सोबत घ्यावे लागेल, एक समीकरण वाढवण्यासाठी, मतदानाचा कोटा वाढविण्यासाठी किंवा टक्केवारी वाढवण्यासाठी. तरी सुद्धा भाजपला विश्वास नाही की एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आपल्या सोबत आली तरी सुद्धा ही महाराष्ट्रातली जनता आपल्याला स्वीकारेल, ही शंका आहे. आणि म्हणून पुन्हा एक दुसरा डाव केला अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची फोडून त्यांच्यासोबत 40 आमदार पुन्हा आपल्यासोबत घेतलेत. म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे सोबत आपल्या घेतलेली आहे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या माध्यमातून आपल्यासोबत घेतली आहे. अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून काँग्रेसचे काही गट आपल्यासोबत घेतलाय. अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा भाजपने आपल्यासोबत घेतले. म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी राहिली आहे का? जे काँग्रेसमुक्त देश करू म्हटले होते, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करू म्हटले होते, तोच भाजप आता काँग्रेस युक्त झालाय असं उद्धव ठाकरे सरळ टीका करतायत, स्पष्टपणे बोलतायत. आणि हे सत्य आहे की भाजप हा काँग्रेस युक्त झालेला आहे आणि एवढे सगळे पक्षातले नेते आपल्या सोबत घेऊन भाजपला आज लढण्याची वेळ का येते, हा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की एवढी सगळी जुळवाजुळव करून सुद्धा आजही भाजपला विश्वास नाहीये की लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळेल. कारण काय झालंय, एक तर महागाई वाढलेली आहे, महागाईने जनता त्रस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा झालेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. राज्यात सगळ्यात जास्त शेतकरी हे आपल्या प्रत्येक राज्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे जे शेती करतात आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. हा पूर्ण वर्ग, शेतकरी वर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षावर प्रचंड नाराज आहे. कारण भावच नाहीये, कष्ट केलंय, काबाड कष्ट केलंय. परंतु दुसरीकडे काय झालंय, महागाईमुळे सगळं खतं वाढलेली, बियाण्यांचे भाव वाढलेले, औषध फवारणीचे भाव वाढलेले, परंतु शेतीमालाचं उत्पादन घेतलं त्याला मात्र भाव मिळत नाही. हाही वर्ग नाराज त्यांच्यावरती आहे. आणि झालंय काय की भारतीय जनता पार्टीनं जे राजकीय पक्ष फोडाफोडीची जी नीती महाराष्ट्रामध्ये अवलंबिली आहे यामुळे सुद्धा भाजपवर मोठा संताप आहे. आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे राज्यातलं वातावरण गेलेलं आहे हे वातावरण भाजपला जुळीता जुळीता नाके नऊ आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षाचे नेते जे आपल्या सोबत घेतले आता त्यांना उमेदवारी द्यायची आहे, म्हणजे लोकसभेला पण. म्हणजे याचं कारण असं आहे की जर भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की जर लोकसभेमध्ये आपली सत्ता आली, आपलं सरकार आलं म्हणजे केंद्रामध्ये, तर त्यानंतर मात्र विधानसभेच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यावरती आपण पूर्ण अंकुश ठेवू शकतो, कंट्रोल करू शकतो. कारण आपल्याला त्या ठिकाणी युती करता येईल, आघाडी करता येईल. आणि जर आपल्यासोबत कोणी नाही आलं तर त्यावर मोठ्या प्रमाणावर पुन्हा ईडी आणि सीबीआयच्या कारवाया करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं जाईल. ही भाजपची नीती आहे पुढे ठरलेली, जर लोकसभा आता आपली आली तर. आणि याही व्यतिरिक्त जर जनतेनं दुसऱ्या पक्षाला, प्रादेशिक पक्षाला आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं तर पुन्हा ते आमदार फोडायचे आणि आपल्यासोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन करायची. ही नीती तर गेल्या आपण 5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. म्हणजेच एकंदरीत काय, येनकेन काही करा, सामदाम दंडभेद, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप जिंकला पाहिजे आणि मोदी हे सत्तेत आले पाहिजे, एवढंच स्वप्न हे उराशी बाळगून भाजप काम करत आहे. मग कुठलीही तडजोड करायला ते तयार आहेत, म्हणजे कुणाच्याही पाया पडायला तयार आहेत. भ्रष्टाचारी असला तरी आपल्यासोबत घ्यायला तयार आहेत, व्याभिचारी असला तरी तो आपल्यासोबत घ्यायला तयार आहे. फक्त एकच आट आहे, तो निवडून आला पाहिजे. आणि म्हणून निवडून येण्याच्या अटीवर इतर पक्षातले नेते भाजप आपल्यासोबत घेते. म्हणजे याचा अर्थ असा की भाजपनं स्वतःच्या पक्षामध्ये
जनतेच्या मनामध्ये लोकप्रिय असतील आणि ते निवडून येतील असे उमेदवार तयार केले नाहीत किंवा ते भाजपमध्ये तयार झाले नाहीत, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि जे भारतीय जनता पार्टीमध्ये मास लीडर होते, लोकनेते होते, ज्यांना लोक निवडून देत होते आणि त्यांच्या शब्दावर आणखी काही आमदार निवडून देत होते, अगदी तेच नेते भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज आहेत. त्यातले एकनाथराव खडसे हे तर भाजपला सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले, शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत गेलेले आहेत. दुसरे जे नेते आहेत ते पंकजाताई मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत, त्या मास लीडर आहेत, परंतु त्या सुद्धा प्रचंड नाराज आहेत. जवळजवळ 5 वर्ष झालं त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी किती अन्याय करतोय, किती दबावात त्यांना घेतोय, हे सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे मास लीडर आहेत तेच भाजपवर नाराज आहेत आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराज आहेत. विनोद तावडे हे सुद्धा मास लीडर होते, परंतु त्यांना आता राज्यातून देशामध्ये केंद्रीय कार्यकारिणीमध्ये पाठवलेलं आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणाहून ते काम करतायत. परंतु त्यांचं महाराष्ट्रामध्ये अस्तित्व कमी करण्याचं काम सुद्धा स्थानिकच्या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलेलं आहे. मग त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा मास लीडर विदर्भातले आहेत, परंतु त्यांना प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी आता केलेले आहे. परंतु त्यांची जी ताकद होती ती ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे. मग एकंदरीत भाजपनं स्वतःसोबत असलेले मास लीडर संपवण्याचं काम केलं आणि स्वतः नवीन जे काही ताकदीचे उमेदवार आहेत, ताकदीचे नेते आहेत, ते उभा करायला भारतीय जनता पार्टी कमी पडलेली आहे, त्या ठिकाणी सबसेल फेल झालेली आहे. आणि अशा वेळेला आता त्यांची जी काही मदार आहे ते इतर पक्षातले जे काही मातबर नेते त्या पक्षानं ते उभा केले, त्या पक्षानं ते तयार केले, मग त्या नेत्याने सुद्धा ते नेते तयार केले, त्यांना आयात करून आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्यांच्याच बळावर, त्यांच्या जीवावर आता या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. ही अत्यंत दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीची देशात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे, हे आपल्याला मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आज वेगवेगळ्या गट आहेत, वेगवेगळे संघटना आहेत, वेगवेगळे विभागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, तरुण वर्ग असेल, हा बेरोजगारीमुळे असेल किंवा त्यांच्या काही समस्या असतील, या मोठ्या प्रमाणावर हजारो लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत, परिणामी ते भाजपच्या विरोधात करतायत. म्हणजे हाही मोठा गट भाजपला अजूनही आपल्या बाजूने वळवता आलेला नाही. आणि त्यातच आरक्षणाचे जे लढे सुरू झालेले त्यामध्ये मनोज जरांगे पाटील हा इफेक्ट राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात जातोय. परिणामी भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेल्या सगळ्या मित्रपक्षांना त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसणार आहे, हे मी सातत्यानं आपल्याला सांगतोय. आणि भाजप हे ओबीसीच्या जीवावर आम्ही राजकारण करतोय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाटक करतोय. आमचा डीएनए ओबीसीचा आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतायत. प्रश्न असा उपस्थित होतो की या भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी झाला केव्हापासून? ज्या भाजपनं सनातनी विचारसरणी त्या ठिकाणी केली, मनुस्मृतीचा त्या ठिकाणी उदो केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या विचारसरणीनं वाढतो त्याच विचारसरणीचा भारतीय जनता पार्टी आहे. तो कधीही बहुजनाच्या फायद्याचा त्यांनी कधी विचार केला नाही. ओबीसी आणि भारतीय जनता पार्टी, आरएसएस हे सूत्रच कधी जमलं नाही. जे राजकीय दृष्ट्या जमवण्याचं काम गोपीनाथराव मुंडेंनी त्या ठिकाणी प्रयोग करून यशस्वी केलं होतं. आणि आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसीचा आहे. हे डीएनए ओबीसी कुठून आणला हा प्रश्न ओबीसीच्याही नेत्यांना, ओबीसीच्याही मतदारांना आहे. त्यामुळे ओबीसींना जर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी गृहीत धरत असेल तर ते होत नाही, कारण ओबीसी आणि बहुजन वर्ग हा भाजपच्या सबसेल विरोधात आहे. मग कोणीही असो त्याच्या बाजूने तो वर्ग झुकेल. भले मराठा समाज आणि ओबीसी यांचा आरक्षणामध्ये तेढ निर्माण करण्याचा राज्य सरकारनं जरी प्रयत्न केला असला, सत्ताधाऱ्यांनी जरी प्रयत्न केला असला, तरी हे दोन्ही वर्ग गाव पातळीवर एकमेकांच्या सोबत आहेत, मतांच्या सोबत आहेत, विचारांच्या सोबत आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भाजपला त्यांचा सुद्धा फायदा होताना राज्यात दिसत नाही. आणि म्हणून ही जी काही केविलवाणी परिस्थिती भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे, जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हटला झालाय आणि आज करोडो रुपये हे केवळ जाहिरातीवर खर्च केला जातोय. शायनिंग इंडिया झालेला आहे. मोदींचं आता सध्या जे चाललेलं आहे मोदी की गॅरंटी, हेही या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जाहिरातबाजी चाललेली आहे, परंतु याला सुद्धा जनता त्या ठिकाणी पसंती देत नाही. आज एवढंच आपल्या लक्षात येत आहे की 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या देशामध्ये कुठलंही सकारात्मक काम केलेलं नाही. आणि जरी ते केलं असेल असं भाजपला वाटत असेल, परंतु जनतेला हे त्यांच्या हिताचं काम आहे असं वाटत नाही. आणि जरी ते झालं असेल तरी त्याचा परिणाम मतदानावर होईल असं चित्र आज तरी महाराष्ट्रात नाहीये, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. कदाचित हा विषय मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही चाहते असतील, भक्त असतील,
ते याला विरोध करतील हे आपल्याला मान्य आहे. कारण आता नवीन पाहतोय डीएस न्यूज चॅनलला सातत्यानं काही प्रतिक्रिया येतात ज्यांचे नावही नाहीयेत, त्यांचा चेहराही समोर दिसत नाहीये, परंतु विरोधात्मक प्रतिक्रिया टाकायला मात्र ते आता सरसावलेले आहेत. म्हणजेच भाजपची ट्रोल गँग ही आता डीएस न्यूज चॅनलकडे सुद्धा वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो, जे सत्य आहे ते निर्भीड आणि परखडपणे सांगणं हे डीएस न्यूजचं काम आहे. आज पुन्हा एकदा मी प्रश्न उपस्थित करतोय की अमित शहा जे काँग्रेसला म्हणत होते की काँग्रेस हे इतर पक्षातल्या नेत्यांना आपल्यासोबत घेऊन निवडणूक लढतंय, ही वेळ त्यांच्यावर का आली, आज त्याचीच परतफेड झालेली आहे. आज भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारला जातोय की इतर पक्षातून तुम्ही जे नेते आयात केलेले आहेत, आपल्यासोबत गेलेत, त्यांच्या जीवावर निवडणूक लढण्याची वेळ जगातल्या सगळ्यात मोठ्या मानल्या गेलेल्या भारतीय जनता पार्टीला आज का आली, हा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आज भाजपची राज्यामध्ये देशामध्ये दयनीय अवस्था आहे का आणि त्यांच्या विरोधात जनतेचा कौल आहे का? तुमचं मत आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण ते संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.